शिरपूर शहरातील मांडोळ चौफुली परिसरात देह विक्री करणाऱ्या महिलांवर पोलिसांची धडक कारवाई। अतिक्रमित झोपड्या व शेडवर बुलडोजर। नगर परिषद व पोलिसांची संयुक्त कारवाई। शिरपूर शहरातील मांडोळ चौफुली परिसरात सुरू असलेल्या देह विक्रीच्या अवैध व्यवसायावर 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी नगर परिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत 6 महिलांना ताब्यात घेत अतिक्रमित झोपड्या व शेडवर बुलडोजर फिरवून ती संपूर्ण बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार पर जिल्हा व पर राज्यातून आलेल्या काही महिलांकडून शहरातील मांडोळ रस्ता परिसरात देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। प्राप्त तक्रारीवरून 6 डिसेंबर रोजी सकाळी दामिनी पथक व डीबी पथकाकडून अचानक छापा टाकण्यात आला। सदर महिला रस्त्यावर उभ्या राहून असभ्य वर्तन करताना प्रत्यक्ष आढळून आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली। देह विक्रीसाठी शहरात आल्याचे मान्य केल्याने पोलिसांनी 6 महिलांना ताब्यात घेतले। या दरम्यान नगर परिषदेच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत अतिक्रमित झोपड्या व शेडवर बुलडोजर फिरवून ती संपूर्ण बांधकामे जमीनदोस्त केली आहेत। या संयुक्त कारवाईमुळे मांडोळ रोड परिसरातील अवैध व्यवसायाला मोठा आळा बसला असून भविष्यात अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी दिला आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, एपीआय हेमंत पाटील, पीएसआय संदीप दरवडे, दामिनी पथकाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा पाटील, महिला कॉन्स्टेबल रोशनी पाटील, नूतन पाटील व चौधरी यांच्यासह डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोडी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भट्टू साळुंके, मनोज महाजन, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, रवींद्र पावळा यांच्या पथकाने केले आहे।